येड्या वाकड्या रस्त्याच्या नंतर आम्ही आलो बघा. आता ही श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट एंट्री केली आतमध्ये. सर काय आहे इथं? मंदिर आहे 4 आणि 50 रुपये कशाचे? पार्किंगचे. द्यावंच लागते का? हो, महाबळेश्वर मंदिराचं पार्किंग आहे देवस्थान ट्रस्ट. पावती दाखवा बरं. ठीक आहे. मंदिराच्या ट्रस्टमध्ये जमा होते का? हां. हो का, इथं मंदिर आहे. आत्ता गाडी लावल्या इथं पार्किंगला आपली. पोर म्हणजे दाटं बिटं घासून घेऊ आधी, मग दर्शन करून. कारण कसं पारोस असते, कोण शेवटा शेवट करणारे असते. काय झालं? ओरिजिनल ब्रश आहे. 45 वाला ब्रश म्हणा क्वालिटी आहे. त्याला म्हणलं बिना हात घालता हरी होते का म्हणलं. गंध लावा. बंटी झाला का फ्रेश? हो झालं ना. हां, झालं. फायनली सगळं झालंय आमचं. तोंड हातपाय धुवला, दात घासला, आंघोळ्या का नाही त्या करला. आता डायरेक्ट जायचं आहे महाबळेश्वर मंदिरात दर्शनासाठी. तुला शाळेला? 5वी. कुण्या शाळेत? काय? थंड वाजते का नाही बाया तुला? नाही हा, नाही. अरे कानाला बांधायला नाही, शूटर गाठलायचं नाही म्हणालायस. हा, खोटं बोलायचं नाही, खोटं. काही मंदिरामध्ये एंट्री मारली आता आमच्या पोरावानी. हो का, आतमध्ये हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग महाबळेश्वर. शाळा किती दिवसाची टूर आहे? 4 दिवसाची. आज कितवा दिवस आहे? कोण पहिला म्हणाले, कोण दुसरा आहे. आता इथून तालुका जिल्हा तालुका ठीक आहे. ठीक आहे. म्हणते का खाड लाडू प्रसाद आहे. प्रसाद लाडूचा किती आणला बघू इकडं. अरे एक असते की एक असते प्रसाद. काय नसतंय. हा, महादेवाचा मोठा भक्त आहे. आता जायचं आहे पंचगंगेच्या मंदिराकडे. इथून पंचगंगा नदीचा उगमस्थान आहे. खरं का नाही बंटी? कोण म्हणलं तुला उगमस्थान आहे? ह्या ठिकाणून हो का पंचगंगा नदीचा उगम आहे. बसून हो का तिसरी गाडी आहे. आणि ते काय म्हणते त्याला, सहली आल्या त्या. प्रत्येक शाळेच्या एक सहली असं लागल्या. तिसरी गाडी आहे आता ही. आमच्या बी गावची काल परवाची येऊन गेली ती. आणि गावात गेली ती ना, आम्ही इकडं आलो. इथं महाबळेश्वरमध्ये चला महाबळेश्वरमध्ये काही कॅन्डी फेमस आहे इकडं. कालाखट्टा, पायनॅपल, ऑरेंज, ते कॅन्डी फेमस आहे इकडं बघा. जय महाराष्ट्र. आम्ही आलो आता इथं इको पॉईंटला. मंदिरात दर्शन घेतलं, पंचगंगेचं पण दर्शन घेतलं. हो का, इथं आला. इथला सीन बघा काय दिसते. हो का, इथं आला हे लेकपाशी. व्ह्यू कसला दिसते, शपथ काय नजारा आहे. कसला सीन दिसाला. पण ते कसं दिसतंय. नंबर आहे काय? आरड बरं एक बरं. नंबर आहे काय? पाण्यावर कसलं दिसायला बघा की. पाण्यावर. हा, त्या पलीकडल्या ह्याचं रिफ्लेक्शन कसं दिसतंय. एकच नंबर येऊ दिसाला. स्पेशली हे आहे आतमधलं मंदिर.
इथं इको पॉईंटला आला. मी एक घोषणा देतो पोराव, मी जोरात जय म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आला का मित्रांनो इको? बरं आणखीन एक वेळेस देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंटे हे टाक. हा खाली जाई नाही का? टाक बर. हो का माकडं. तो घेऊन गेलं त्या झाडावरचं काय करायचं पुन्हा? किती भारी असेल ते. काय इथून खायला ती किती इकडे यायचं सोपं घ्यायची बघून त्याला. त्यांना खायला टाकण्यास मनाई केल्या बिचार काय खाणार ते? आमच्यातला एक जण गेला आता माकडाला का करते की बघा. ओळखीचा आहे त्यांच्या. काय झालं माहितीये का? त्या माकडाला बघून त्याची बी फाटली आणि माकडाची बी फाटली. असली वाटते तुला ही काय बघितलं? सीन कसला डेंजर आहे बघा. लय भारी सीन आहे. किती बारक पिल्लो ना सीन असला खतरनाक आहे. पण ते माकडं भ्यायला येईल ती. आम्ही माकडाला भ्यालो काय रे, आमच्या पसलं काहीतरी घेऊन जाईल म्हणून. आणि ती माकडे बी आम्हाला भ्यालती. महाबळेश्वर मध्ये का असला कांदा असते मग ह्याला कांदा म्हणते ती. कांदा आहे ना काका? कांदाच आहे. कांदा आहे पण ह्याच्यामध्ये कसला पांढरा निघते का लाल निघते? पांढराच का? इथं गाजर बी सगळे सोलून दिली ती आणि तीच सगळे वेगळं आहे इकडं. हा होय बंटी, गाजर खायच्या लायकीच आहे का? बाया कशाची बिल आहे? नगरपालिका एंट्री. नगरपालिकेची एंट्री किती पर हेड? पर हेड 50, गाडीचे 50. गाडीचे 50 कंपल्सरी आहे का? हो. थोड्याच्या सवारीसाठी आलो होतो आम्ही. 300 रुपये मध्ये एक राऊंड म्हणाले. हा घोड्याची राईड कराल ती. पाया पडाला का? नाही राहू दे, भारी दिसायला राहू दे. भया जायला गेला जोशात पण बसल्यावर कळाले का व्हायले. बसल्यावर होय का व्हायले? बसल्यावर का व्हायले? आता दर फिरून झाल्यावर नाश्ता करायचा आता आम्हाला. नाश्ता आता तर महाकडून कर की लय मी पुढे दिसा नका तुला. नाही व्यवस्थित दिसायला एकदम. आता महाबळेश्वरचं दर्शन झालंय आमचं आणि आम्ही आता निघालो महाबळेश्वरहून प्रतापगडला. कारण तिथं नाश्ता वगैरे केला. आता डायरेक्ट जायचं आहे प्रतापगड. चला तर तुम्हाला दाखवतो आता प्रतापगड. व्ह्यू बघा कसा आहे. रस्ता एक नंबर आहे. असे नुसती गाडी अशी बुईंग 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 वळाली. इकडं का नाही रस्त्याच्या कडेला आपल्याकडे जशा पानटपऱ्या येते का ना तसे स्ट्रॉबेरीचे स्टॉल करून लावून शेतकरी थांबले ते बघा. आणि काय म्हणाल ते रे? स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. आम्ही आत्ता सध्या प्रतापगडकडे निघाला. प्रतापगड 5 किलोमीटर आलो खाली. अजून गाडीत जायचं राहिले. व्ह्यू मात्र एक नंबर आहे बरं का इकडं. उन्हाळ्यात यासाठी लय भारी आहे. उन्हाळ्यात थंड गार वाटते इथं. नग नग तुझा कनेक्ट होत नाही तिथं. राहू दे. व्ह्यू बघा कसा आहे. आम्ही आलो बघा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला. आता वरी जायला किल्ल्याकडं एंट्री केली आमच्या गाडीनं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. फोडलेली मागच असली तर बघ नाही तर बघा शिवकालीन खेडगाव. आलो बघा आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी.
आता निघालो आम्ही प्रतापगडाकडे. कुठले रे बाय असेल हा? माणगाव तालुका जिल्हा रायगड. रायगड मधले आहे का? रायगड मधली सहल आहे बघा. प्रतापगड पाहण्यासाठी आले. हा युट्यूब चॅनल आता त्या सबस्क्राईब माय चॅनल. जय भवानी. भैया सबस्क्राईब माय चॅनल. आम्ही चढतोय पण हे लहान लहान लेकरं बसमध्ये आले तर कमीत कमी एक 20-30 बस दिसल्या आम्हाला प्रतापगडला आलेल्या सहलीसाठी. हे वेगळी शाळा आणि हे एक वेगळी शाळा आहे बघा. हे रायगड जिल्ह्यातले विद्यार्थी ती. झालं मी आलो पण इथं लेकरं फुल जाम आहे ती, त्यामुळे जरा थांबला. जय शिवराय. ती कामं चालू आहेत बघा. फार काम चालू आहे ती. जुन्या पद्धतीनेच काम कराल ती, पण मला वाटत नाही गो ते जुन्या पद्धतीनं अगोदर जसं काम झाले तसं होत असेल. अगोदर कसं लोक स्वइच्छेनं महाराजाच्या करत होती. आता ही पगारीवर म्हणल्यावर ती जी लोकांची का असते ती भावना ती नाही, त्यामुळं काम त्या दर्जाचं होतलेलं दिसत नाही. एका पावसातच दगड सगळे हलालेले दिसत. हे बघा व्ह्यू कसला डेंजर आहे. सह्याद्री. सह्याद्री म्हणजे काय असतं हे सह्याद्रीमध्ये आल्याशिवाय कळत नाही बघा मित्रांनो. जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कसं वाटला किल्ला? हा बांधकाम चालू आहे का ना? उतरायच्या कड्यातून मेंदार गाठून परत मेंदाराजवळच येऊन दुश्मन पूर्णपणे ज्यावेळेस आत असणार आणि आपली माणसं बाहेर असणार, मग आपले लोक विचार काय करणार आहेत? शिवाजीराजांचे लोक पळाले, आपल्या लोकांनी पाठीमागून लढाई करायची. म्हणजे ध्येय एकच आहे, एकतर मरायचं किंवा मारायचं. आणि इकडे ताक कसं आहे? 30 रुपये. काढले शिवा 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 पहाड का चिवा. म्हणजेच काय? शिवाजी डोंगरातले हुंदिरे पकडून किंवा मारून घेऊन येईल. उद्गार काढले. शुभोळ पहाडी खान निघाला धर्मगुरू काजीकडे. जसं आपल्या हिंदू धर्मात पुजारी असतात तसे मुस्लिम धर्मामध्ये काजी किंवा मौलाना असतात. खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना मारायला चाललोय, त्यासाठी मला प्रतापगडच्या तटबंदीचं बांधकाम चालू आहे आणि ते पण जुन्या पद्धतीनं चालू आहे. काही असं ते अगोदरच्या काळात जसं रीती आणि चुना कालून बांधकाम होत होतं त्या प्रकारेच ह्यांनी बांधकाम करायलेत मिक्स करून. हे बघा ताण लागले. देऊ दे त्याला पाणी पिऊ दे. धन्यवाद. ओके भैया. मिलू भरत. हा ठीक आहे. थँक्यू दादा. आता इथून कुठं? रायगड. किती हजार रुपये फीस घेतले भैया? आम्ही 750. 750 फक्त? किती विद्यार्थी आहो तुम्ही? पहिली ते 8वी. आणि किती विद्यार्थी किती? तरी 130. आणि किती दिवसाची टूर आहे? 2. त्यामध्ये काय त्यामध्ये कोणता किल्ला? प्रतापगड, रायगड, शिवतरगड, गांधारपळे. ठीक आहे धन्यवाद. चालतंय. ओके फॉलो करतो. हो. 30 मिनिट झालं ट्रॅफिक जाम आहे बघा. इकडे पुढे बी गाडी जाईना ना मागे बी जाईना. फुल जाम आहे.
कारण वन वे असल्यामुळं जाणाऱ्या बी गाड्या आणि येणाऱ्या बी गाड्या एकाच रस्त्यानं असल्यामुळं का लय प्रॉब्लेम आला बघा. इथं आता बस याल त्या एवढ्या मोठ्या लय प्रॉब्लेम आहे. आत्ता आम्ही प्रतापगडावरून निघालो बघा रायगडच्या दिशेनं. व्ह्यू कसला दिसायला बघा. खरंच सह्याद्री कधीच म्हणजे असं काय वाटू देत नाही तुम्हाला. इथं आल्यावर मनसोक्त वाटतंय. एक नंबर वातावरण आहे बघा इथलं. रस्ते बिस्ते कामं चालू आहे ती जरा आता, कारण पावसाळ्यामध्ये लय दरड कोसळण्याचं प्रमाण चालू आहे. रायगडकडे आता आम्ही लेफ्ट मारता बघा, राईट मारता. ती गेली आज आल्या म्हणून पटना